सनातन परंपरेत प्रत्येक पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व असते. त्यापैकी माघ महिन्यातील पौर्णिमा व्रत, दान आणि संकल्प यासाठी सर्वाधिक पुण्यदायी दिवस मानली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून भगवान विष्णूची पूजा व दानधर्म केल्यास ते अत्यंत फलदायी ठरते असे मानले जाते. पुराणात अशी कथा सांगितली जाते की पौर्णिमेचे व्रत केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. आज आपण माघ पौर्णिमेच्या निमित्ताने श्रद्धा व भक्तीचे महत्त्व पटवून देणारी ही पौराणिक कथा अनुभवणार आहोत. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यावर तुम्हाला भक्ती आणि श्रद्धेच्या शक्तीने कसा अद्भुत चमत्कार घडतो ते समजेल. त्यामुळे कथा पूर्ण ऐका आणि या अद्वितीय प्रसंगाचा आनंद घ्या. प्राचीन काळी कांतिका नावाचे एक सुंदर गाव होते. त्या गावात धनेश्वर नावाचा एक सद्गुणी ब्राह्मण आपल्या पत्नी रूपवती सोबत राहत होता. दोघेही धर्मनिष्ठ आणि परमभक्त होते. मात्र त्यांना संतती नव्हती आणि यामुळे ते दोघेही अत्यंत दुःखी असत. मूल नसल्यामुळे त्या दाम्पत्याला समाजाचे टोमणेही अनेकदा सहन करावे लागत होते. एके दिवशी गावात भिक्षा मागण्यास एक देवभक्त संत फिरत होता. तो घराघरातून अन्न स्वीकारत होता. रूपवतीनेही आदराने त्यांच्या दारी भिक्षा अर्पण करण्याचा प्रयत्न केला, पण संतांनी तिच्या घरचे अन्न घेण्यास साफ नकार दिला. ते शांतपणे म्हणाले, क्षमस्व, पण ज्या घरात संतती नाही त्या घरचे अन्न मी स्वीकारू शकत नाही. हे शब्द रूपवतीच्या काळजात अगदी खोलवर जाऊन भिडले. तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. तेवढ्यात धनेश्वरही दारात आला. संतांच्या पायांवर पडून त्याने विनवणी केली, महाराज, आमचे दुर्दैव आहे की आम्हाला मूलबाळ नाही, पण कोणते पाप केले असेल तर कृपया त्याचे प्रायश्चित्त आम्हाला सांगा. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग असेल तर तो कृपेने दाखवा. संतांनी डोळे मिटून काही क्षण ध्यान धरले आणि मग सौम्य हसून ते म्हणाले, देवावर नितांत विश्वास ठेवा. तुमच्या दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे. आजपासून पुढील 16 दिवस काळी देवीची मनोभावे उपासना करा. दररोज देवीसमोर तेलाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा. 16व्या दिवशी भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करा. देवी निश्चित प्रसन्न होईल. त्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवे लावत रहा. दर पौर्णिमेला दिव्यांची संख्या वाढवत जा, जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाहीत. या व्रतपालनाने देवीची कृपा सतत तुमच्या परिवारावर राहील. संतांचे मार्गदर्शन मिळताच धनेश्वर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. दोघांनीही हात जोडून नम्रतेने उत्तर दिले, आम्ही हा उपाय अवश्य करू. त्यांनी पुन्हा संतांच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. संतांनी त्यांना प्रेमाने आश्वस्त केले आणि पुढे मार्गस्थ झाले. त्या दिवसापासून धनेश्वर आणि रूपवतीनं भक्तिभावानं काळी मातेची उपासना सुरू केली. दररोज पहाटे लवकर उठून स्नान करून ते देवीसमोर दीप प्रज्वलित करत आणि मंत्रोच्चारांनी पूजा करत. 16 दिवस त्यांनी कठोर उपवास पाळला. दिवसभर दोघेही आळवणी करत देवीचे नामस्मरण करू लागले. अशा प्रकारे अखेर 16व्या दिवशी संध्याकाळी त्यांनी अंतिम आरती आरंभ केली. 16व्या दिवशी सूर्यास्त होताच देवीच्या पूजागृहात अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या आलोकातून स्वयं काळीमातेचे दिव्य रूप प्रकट झाले. धनेश्वर आणि रूपवती अवाक झाले. दोघेही ताबडतोब जमिनीवर वाकून नतमस्तक झाले. काळीमाता प्रसन्न स्वरात म्हणाली, बाळांनो, तुमची प्रार्थना मी ऐकली आहे. माझ्या कृपेने तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल. हे शब्द ऐकताच रूपवतीने आनंदाने देवीच्या चरणांवर मस्तक ठेवले. देवी पुढे म्हणाली, मी सांगितलेले व्रत पुढेही अवश्य पाळा. प्रत्येक पौर्णिमेला श्रद्धेने दिवे लावत रहा व माझे स्मरण करा. माझी कृपा सदैव तुमच्यावर राहील. धनेश्वर दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. काही क्षणात देवी अदृश्य झाली. देवी अंतर्धान झाल्यावर काही काळ धनेश्वर आणि रूपवती स्तब्ध बसले. त्यांच्या हृदयात आनंद, आश्चर्य आणि कृतज्ञता यांचे मिश्र भाव दाटले होते.
त्यांनी पुन्हा एकवार देवीचा उल्लेख करून विनम्र प्रार्थना केली. त्यानंतर दिलेल्या वचनानुसार त्यांनी दर पौर्णिमेला दिवे लावण्याचा नवस सुरूच ठेवला. दर पौर्णिमेला ते भक्तिभावाने अधिक दिवे प्रज्वलित करू लागले आणि काईमातेची उपासना नियमित करत राहिले. देवीच्या आशीर्वादाने काही महिन्यातच रूपवती गर्भवती राहिली. ही वार्ता समजताच धनेश्वर आणि रूपवतीचा आनंद गगनात मावेना. 9 महिन्यांनी रूपवतीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. लाडक्या बाळाचे नाव देवदास ठेवण्यात आले. देवदासच्या आगमनाने त्यांचे संसारघर सुख समृद्धीने भरून गेले. वर्षे लोटत गेली तसा देवदास हळूहळू मोठा होत गेला. तो गुणी, आज्ञाधारक आणि देवभोळा मुलगा होता. धनेश्वर आणि रूपवती आपल्या एकुलत्या लेकरावर प्रेम तर करतच होते, त्यास चांगले संस्कारही देत होते. काही काळानंतर देवदासच्या मामाने, रूपवतीच्या भावाने, त्याला उच्च शिक्षणासाठी काशीला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला रूपवतीला आपल्या मुलाला दूर पाठवायचे धाडस होत नव्हते, पण देवदासच्या उज्ज्वल भविष्याकरिता तिने हृदय कठोर करून संमती दिली. धनेश्वरनेही नाखुश मनाने परवानगी दिली. शुभ मुहूर्तावर आई-वडिलांनी देवदासला आशीर्वाद देऊन मामासोबत काशीला पाठवले. प्रवासाला जात असताना वाटेत देवदास आणि त्याच्या मामांना एक लग्नाची वरात जाताना आढळली. मात्र त्या वरातीत दुर्दैवी प्रसंग घडला होता. वर निर्धारित मंडपाच्या वाटेवर असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला होता. दोन्ही बाजूच्या मंडळींमध्ये खळबळ उडाली. वधू पक्षाच्या चेहऱ्यावर चिंता आणि लज्जेचे काळे ढग दाटले. समोर शुभविवाहाची घटिका येऊन ठेपली होती, पण वर मात्र निश्चित पडून होता. काही जण घाबरून ओरडू लागले, तर काहींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. वरातीतल्या काही लोकांचे लक्ष या अनोळखी पण तेजस्वी तरुण देवदास आणि त्याच्या मामाकडे गेले. नव्यानेच दिसलेल्या देवदासमध्ये त्यांना आशेचा किरण दिसला. वधू पक्षातील एक ज्येष्ठ व्यक्ती धनेश्वरच्या भगिनीपतीकडे, देवदासच्या मामाकडे येऊन गयावया करू लागला. बाबांनो, आमच्या नशिबी हे काय संकट आले? आमचे वरराजे अशा निर्णायक क्षणी अंथरुणाला खिळले. तुमचा हा भाचा देखणा आणि सुदृढ आहे. काही वेळासाठी का होईना तो आमच्या मुलीचा वर बनून मांडवात बसेल का? आमची अब्रू वाचवा. कृपा करून हा विवाह पूर्ण होऊ द्या. अचानक आलेल्या या प्रस्तावाने देवदास गोंधळून गेला. त्याने प्रथम घाबरून साफ नकार दिला. तो मामाला म्हणाला, मी दुसऱ्याच्या जागी वर बनू शकत नाही. मी अजून शिक्षणासाठी प्रवास करत आहे. लग्नाचा विचारही केलेला नाही. पण तिकडे वधूपक्ष आणि वरपक्षाची आर्जवे सुरूच होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहून मामांनी देवदासला एका बाजूला घेऊन समजावले, बाळा, या लोकांचा सन्मान राखण्यासाठी तुला एवढे करावे लागेल. हे कर्म समजून मदत कर. विधी पूर्ण होऊ दे, नंतर आपण निघून जाऊ. शेवटी देवदासने मानेनेच होकार दिला. थोड्याच वेळात देवदासला वरवेशात सजवून मंडपात बसवण्यात आले. मंत्रोच्चार झाले आणि देवदासचा त्या नववधूसोबत विवाह सोहळा पूर्ण झाला. फेरे आणि इतर सर्व विधी थोडक्यात आटोपल्या. सोहळा सुखरूप पार पडल्याने दोन्ही कुटुंबांनी देवदासचे मनोमन आभार मानले. देवदासचे मन मात्र अस्वस्थ होते. परंतु या आपत्तीत आपण कुणाची तरी इज्जत वाचवत आहोत या जाणीवेने त्याने स्वतःला धीर दिला. विधी संपल्यानंतर देवदासने नववधूला बाजूला घेऊन आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तो अलगद स्वरात म्हणाला, घडलेला हा विवाह मी निश्चयाने स्वीकारला आहे. परंतु मला माहीत आहे की माझे आयुष्य फार दिवसांचे नाही. माझ्या जन्मपत्रिकेनुसार मी अल्पायुषी आहे. अशा दुर्दैवी माणसाशी तुला बांधून ठेवणे हे माझ्यासाठी देखील वेदनादायी आहे. हे ऐकताच ती तरुणी स्तब्ध झाली. क्षणभर तिला काही सुचेना, पण ती सुसंस्कृत आणि श्रद्धावान होती. तिने डोळ्यांतील अश्रू पुसत दृढ सुरात उत्तर दिले, ज्याच्या गळ्यात मी वरमाला घातली तोच माझा खरा पती आहे. सुखात असो वा दुःखात मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार आहे. नववधूच्या निर्धाराने देवदास भारावून गेला. त्याच्या डोळ्यांदेखील आसवे दाटून आली. काही वेळानं
देवदासला पुढच्या प्रवासासाठी निघायची वेळ आली. त्यानं आपल्या नवविवाहित पत्नीचा हात हातात घेतला आणि शांत स्वरात तिला म्हणाला, मला तुला लगेच सोबत घेऊन जाता येणार नाही, कारण मला काशीत जाऊन शिक्षण पूर्ण करायचे आहे. पण मी लवकरात लवकर परत येईन हे वचन देतो. ही माझी अंगठी ठेव तू जवळ आणि आपल्या अंगणात एक तुळशीचे आणि फुलांचे रोप लाव. त्या रोपट्यांना जसे पाणी मिळेल तसे माझ्या आयुष्यालाही तुझ्या प्रार्थनांचे जल मिळेल. कधी काळी हे रोप कोमेजले तर समजून जा, माझ्यावर काही संकट आले आहे. पत्नीनं अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पतीचे हे शब्द ऐकून घेतले. तिनं मूकपणे मान डोलावली आणि ती अंगठी जवळ ठेवली. देवदासचे हृदयही व्याकुळ होत होते. त्यानं अथक मनानं पत्नीचा निरोप घेतला आणि पुढील मार्गाला लागला. काशीनगरीत पोहोचल्यावर देवदासने पुन्हा अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतले. तथापि त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात भविष्याबद्दलची अनाम शंका सतत वसलेली होती. इकडे घरी धनेश्वर आणि रूपवती आपल्या मुलाची काळजी करत होते. दूर असलेल्या देवदासच्या सुखरूपतेसाठी ते देवाजवळ सतत प्रार्थना करत. दर पौर्णिमेला ते अधिक भक्तिभावाने दिवे प्रज्वलित करून देवीचे व्रत पालन करत होते. देवदासच्या पत्नीसुद्धा सासऱ्यांनी सुरू ठेवलेल्या या पौर्णिमा व्रताचे महत्त्व जाणून मनोमन देवीची आराधना करीत होती. ती दररोज आपल्या अंगणातील तुळस आणि फुलबागेला पाण्याची काळजीपूर्वक मोहोर घालत होती. काही महिने शांततेत गेले. हळूहळू देवदासच्या शिक्षणाची अंतिम परीक्षाही जवळ येऊन ठेपली. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. एके रात्री देवदासला अचानक तीव्र थकवा जाणू लागला. त्याला उच्च ताप आला आणि तो अंथरुणाला खिळून राहिला. स्थानिक वैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. अखेर अशी वेळ आली की देवदास अर्धमृत अवस्थेतच पडून होता. त्याचा श्वास मंदावत चालला होता आणि चेहरा निस्तेज झाला होता. नेमकी तीच माघ पौर्णिमेची रात्री होती. धनेश्वर आणि रूपवतीने त्या दिवशी कडक उपवास ठेवला होता आणि देवीची विशेष आराधना केली होती. घरच्या अंगणात त्यांनी एकूण 32 तेला दिवे तेवते ठेवले होते. देवीसमोर खीर नैवेद्य अर्पण करून दोघेही काळजीपूर्वक जप करत होते. हे मा, आमच्या मुलाचे रक्षण करा. दरम्यान काशीत मृत्यूचे सावट घोंघावू लागले होते. निर्धारित वेळी यमराजाने स्वतः काया महिषावर आरूढ होऊन देवदासाचे प्राण घेण्यास प्रस्थान केले. अदृश्य यमदूत देवदासच्या शय्येजवळ येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात फास लकलकत होता. जसा ते देवदासाचा जीव घेणार तसा अचानक देवदासच्या खोलीत एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या तेजोमय प्रभेत देवी पार्वती अद्भुत स्वरूपात अवतरली. तिच्या डोळ्यांत करुणेचे अश्रू तरळले होते. तिच्या पाठोपाठ भगवान शंकर देखील प्रकट झाले. हे दृश्य पाहताच यमराज अचंबित झाले आणि त्यांनी आदराने हात जोडले. पार्वतीने शंकरांकडे विनवणीच्या नजरेने पाहिले. महादेवांनी तत्क्षणी आपल्या त्रिशूलाचा रोख यमदूतांकडे वळवला. त्यांनी कठोर स्वरात आज्ञा दिली, या तरुणावर आम्ही प्रसन्न आहोत. त्याचे आयुष्य अजून संपलेले नाही. तुम्ही त्याला हात लावू नका. यमराजांनी मान झुकवून भगवान शंकरांना वंदन केले. ब्रह्मदेवाने ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक आयुष्य लाभल्याने देवदासचे प्राण पुन्हा शरीरात कायम ठेवावे लागले. ब्राह्मण दंपतीने केलेल्या व्रताच्या पुण्यप्रतापामुळे काळही देवदासला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला होता. देवी पार्वती आणि भगवान शंकर तेथेच अंतर्धान पावले. त्या क्षणी देवदासने अचानक खोल श्वास घेतला. त्याचे बंद डोळे हळूहळू उघडले. क्षणभर धुसर दृष्टीनं त्याला समोर कोणीतरी उभे असल्याचा भास झाला. त्याच्या ओठांवर शब्द फुटले, आई. पुढल्याच श्वासात तो पुन्हा शुद्धीवर आला. आश्चर्यकारकरित्या त्याचा ताप उतरला होता आणि चेहऱ्यावर पुन्हा रक्तांची लाली येऊ लागली. देवदास मृत्यूपाशातून पूर्णपणे बाहेर आला होता. त्याच रात्री देवदासच्या दूर गावातील पत्नीच्या अंगणात एक अद्भुत घटना घडली. मध्यरात्रीचे सुमारास नववधूने आपल्या अंगणातील तुळशी आणि फुलांच्या रोपट्यांकडे पाहिले असता तिच्या काळजात चर्र झाले.
रोज टवटवीत असलेली ती रोपे अचानक जळून कोमेजल्यासारखी भासली. पानांना मरगळ चढली होती आणि फुलांच्या कळ्या मान खाली घालून निर्जीव लटकत होत्या. हे दृश्य पाहून तिला ठाईच धक्काच बसला. देवदास! तिच्या तोंडून हंबरडा फुटला. ती प्राणांदेवाची आर्त प्रार्थना करू लागली आणि दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा अविरत वाहू लागल्या. काही वेळाने चमत्कार घडल्यासारखा अचानक तुळस आणि फुलझारांना नवे तेज येऊ लागले. कोमेजलेली पाने पुन्हा ताजी झाली, कळ्या डोलू लागल्या आणि फुले टवटवीत उमलली. नववधूने आश्चर्याने डोळे चोळून पाहिले. तो काय? तिची रोपं पूर्णपणे पुन्हा हिरवीगार झाली होती. देवदासने दिलेली अंगठी हातात धरून ती नवीन आशेने उजळून निघाली. तिने मनोमन देवीचे आभार मानले. तिला अंतःकरणातून जाणवले की तिचे पती मृत्यूच्या जबड्यातून परत आले आहेत. काही दिवसात देवदास पुन्हा पूर्ण बरा झाला. आपले जीवन अद्भुत रीतीने वाचले आहे याची जाण होताच त्याने घरी परतण्याचा निश्चय केला. आपल्या मामांसह तो सर्वप्रथम पत्नीच्या घरी पोचला. आपल्या पतीच्या स्वागतासाठी ती तरुणी द्वारात डोळे लावून बसलीच होती. देवदास स्वस्थपणे परत आला हे पाहताच ती आनंदाने रडू लागली. दोघेही एकमेकांना पाहता क्षणी भावविव्हल झाले. देवदासने आपल्या पत्नीस हृदयाशी धरले आणि तिचे अश्रू पुसले. यानंतर देवदास आपल्या पत्नीसमवेत जन्मगावी परतला. बराच काळ दूर गेल्यानंतर मुलगा आणि सून दोघे समोर उभे राहिल्याचे दृश्य पाहून धनेश्वर आणि रूपवतीचा हर्ष उचंबळून आला. त्यांनी दोघांचे भरभरून स्वागत केले. आपल्या पित्याने केलेल्या व्रताच्या कृपेनेच आपण परत जिवंत आलो, हे देवदासने नम्रतेने सांगितले. तेव्हा दाम्पत्याने देवीची आणि महादेवाची मनोमन स्तुती केली. गावातील इतर लोकांनीही हे अद्भुत घडलेले पाहून धनेश्वर दाम्पत्याचे कौतुक केले. सर्वांना पौर्णिमा व्रताचे महत्त्व पटले. तेव्हापासून गावातील अनेकांनी दर पौर्णिमेला व्रत व उपवास पाळण्याची प्रथा सुरू केली. पौर्णिमेच्या व्रताने संकटे टळतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या कथेतून सर्वांना हाच संदेश मिळाला. मित्रांनो, परमश्रद्धा आणि भक्तीने केलेल्या व्रताचे फळ अखेर मिळतेच. देव कधीही आपल्या भक्तांची निराशा करत नाही, हे या कथेतून सिद्ध झाले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच नवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.